ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी पार्थ पवारांच्या कंपनीला 42 कोटी रुपये भरावे लागणार। रजिस्ट्री ऑफिसची पार्थ पवारांच्या कंपनीला नोटीस। पार्थ पवारांवर गुन्हा का दाखल नाही याचं उत्तर गृहमंत्रीच देऊ शकतात। जमीन प्रकरणामध्ये शरद पवारांचा फडणवीसांना सवाल, चौकशी अंती वास्तव समोर आणण्याची मागणी। जमिनीचा व्यवहार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल, कारवाई नियमानुसारच, कुणालाही वाचवण्याचा आमचा प्रयत्न नाही। पार्थ पवारांवर गुन्हा दाखल न करण्याबाबत फडणवीसांची स्पष्टोक्ती। आरोप करून माझी बदनामी केली, जमिनीच्या व्यवहाराबाबत मला माहिती नव्हती, चौकशी अंती वस्तुस्थिती समोर येईल, अजित पवारांकडून स्पष्ट। कुटुंब आणि राजकारण या दोन वेगवेगळ्या गोष्टी। सुप्रिया सुळेंचं मत वैयक्तिक असू शकतं। सुळेंनी केलेल्या पार्थ पवारांच्या पाठराखणवर शरद पवारांची प्रतिक्रिया। पुणे जमीन व्यवहार प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानी 300 कोटी घेऊन परदेशात गेल्याची माहिती, शक्यता शीतल तेजवानी गायब असल्यानं वादग्रस्त जमीन व्यवहार रद्द होऊ शकत नसल्याची माहिती। पक्षचोरी मतचोरी नंतर आता जमिनीही चोरायला निघालेत। मुख्यमंत्री समिती नेमणार, क्लीन चिट देणार आणि मग विषय संपला। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणावरून उद्धव ठाकरेंची टीका। मला पक्षानं नोटीस दिलेली नाही, चाकणकरांवरील वक्तव्यानंतर खुलासा मागितलाय। 7 दिवसांमध्ये पक्षाला खुलासा देईन, अजित पवारांच्या भेटीनंतर रुपाली ठोंबरेंची माहिती। रुपाली ठोंबरेंनंतर पुण्यामध्ये रुपाली चाकणकरांचीही अजित पवारांसोबत भेट, पुराव्यासह पत्रकार परिषद घेऊन उत्तर देणार, चाकणकरांची प्रतिक्रिया। महार वतन, इनामी आणि गायरान जमीन प्रकरणी तातडीनं कारवाई करा। अनुसूचित जाती जमातीच्या कुटुंबांना हक्काची जमीन मिळण्यासाठी हस्तक्षेप करावा। पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणानंतर चंद्रकांत हंडोरेंचं मोदींना पत्र। गडचिरोलीच्या सिरोंचामध्ये फडणवीसांच्या हस्ते रुग्णालयाच्या इमारतीचं भूमिपूजन, तर 80% स्थानिकांना रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट, फडणवीसांचं विधान। राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही, दोन्ही राष्ट्रवादी एकच। पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर कसा तडफडतो तसं राष्ट्रवादीचं होतं, तानाजी सावंतांचं वादग्रस्त वक्तव्य। दोस्तीमध्ये कुस्ती नको, राष्ट्रवादीवर टीका करताना आपलं अज्ञान दाखवू नये, सूरज चव्हाण यांची तानाजी सावंतांवर टीका। मनसेबाबत काँग्रेसनं टोकाची भूमिका घेऊ नये, महाविकास आघाडीने एकत्र बसून याबाबत निर्णय घ्यावा। मनसेच्या मविया एंट्रीवर शरद पवारांची प्रतिक्रिया। कणकवली नगरपंचायतीमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता, तर कणकवलीमध्ये शिंदे ठाकरे सेनेची युती झाल्यास 2 जिल्ह्यामध्ये शिंदे सेनेशी संबंध तोडू, नारायण राणेंचा इशारा। ठाकरेंच्या सेनेसोबत आम्ही युती करणार नाही, कणकवलीमधील विकास आघाडीसोबत आमचा संबंध नाही, उदय सामंत यांचं उत्तर। धनंजय मुंडेंचं आव्हान जरांगेंनी स्वीकारलं, जरांगेंच्या सहकार्याकडून पोलीस अधीक्षकांकडे नार्को टेस्टचा अर्ज सुपूर्द। परवानगी नसताना 2 सप्टेंबरला आंदोलन केल्याप्रकरणी जरांगेंना मुंबई पोलिसांचा समन्स, 10 नोव्हेंबरला आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये हजर राहण्याच्या सूचना। पालिका निवडणुकीच्या रणनीतीबाबत राज ठाकरेंची उद्या शिवतीर्थावर बैठक, मनसेचे नेते, मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसह शहर अध्यक्ष उपस्थित राहणार। डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपकडून मोठा धक्का, रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये उद्या ठाकरेंच्या सेनेचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रेंचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। अहिल्यानगरमध्ये गुंड निलेश खायवळवर आणखीन एक गुन्हा, आरपीआय जिल्हाध्यक्ष सुनील साळवेंच्या कुटुंबावरील हल्ल्यातील कटामध्ये खायवळही सहभागी असल्याचं निष्पन्न। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।